गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे. सुरतेच छेडिता. काय प्रसन्न वाटतं ना असे सूर ऐकून. मग ते एखाद्या गळ्यातून निघालेले असू दे किंवा वाद्यातून, असं काही ऐकलं ना की दिवस कसा मस्त जातो. नाही तर आहेच बायकोची कटकट, गॅस संपलाय, बिल भरायची, शॉपिंग करायचंय. अच्छा, म्हणजे मी कटकट आहे तर. अरे मी होते म्हणून तरी तुझ्या सोबत संसार केला आणि खुशाल तू असं बोलतोस. असं बोलतोस म्हणजे बरोबर बोलतोय मी. तुझ्याशी लग्न झाल्यापासून ना माझी नुसती वाट लागलीये. एक दिवस शांतता मिळेल ते नशीब. नशीब माझं फुटकं निघालंय की जे माझ्या वडिलांनी ना तुझ्या सोबत लग्न लावून दिलं. आणि काय रे, एक दिवस मी मागं लागून ही सगळी कामं करते ना म्हणून तरी कामं होतात, नाहीतर काय काम होणार आहेत रे तुझ्या हातून. तुझ्या हातात जणू कामाचा उरकच आहे ना, म्हणून तर आपल्या घरात एवढा पसारा आहे, जेवणाचा पत्ता नाही. आणि जेवण करतेस ना, नवीन नवीन चवींचा शोध लावतेस. बोल बोल, टोचून बोल, टोचून बोल. कुठून बुद्धी सुचली आणि मी याच्या बरोबर लग्न करायला होकार दिला. तुला माहितीये किती मुलं माझ्या पाठीमागं लागली होती. एकाला जरी हो म्हटले असते ना तरी मस्त राणी सारखी गाड्यांमध्ये फिरले असते. नाही, आता तू देस मला त्या गाडीवाल्या मुलांचे पत्ते. हो, हिला घेऊन जा. मी बरी जाईल. अरे वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारते, 7 जन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून. बरं ते जाऊ दे. ऐक ना, ऐक की मला थोडे पैसे दे ना. अगं मी एटीएम आहे का तू बोलल्यावर पैसे द्यायला? आली मोठी पैसे मागायला. मानव, तू जर मला पैसे दिले नाही ना तर रोज हॉटेलमध्ये जेवावं लागेल आणि भांडी पण घासावी लागतील आणि कपडे पण धुवावे लागतील. अगं पण तुला पैसे पाहिजेत कशासाठी? याच्यासाठी
रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा खेळ भारतामध्ये तसा नवीन आहे, पण आत्ता बऱ्याच मुली या खेळाला रेकग्नाईज करून हा खेळ शिकण्यासाठी यायला बऱ्याच मुलींची सुरुवात झाली आहे. मला ही गोष्ट सांगायला खूप आनंद होतो की हा एकमेव वुमेन ओरिएंटेड गेम आहे जो ऑलिम्पिक रेकग्नाईजसुद्धा आहे. या खेळाने बऱ्याच गोष्टी डेव्हलप होतात ह्या खेळाची प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर. आत्तापर्यंत आमच्यासोबत ऑलमोस्ट 200 खेळाडू या खेळाचं प्रशिक्षण घेत आहेत. रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा महिलांसाठी असलेला अत्यंत चांगला असा क्रीडा प्रकार आहे. वयाच्या 3 ते 3.5 वर्षापासून हा खेळ शिकायला सुरुवात होते. आता हा खेळ म्हणण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर त्याच्याचबरोबर लोक त्याच्याकडे फिटनेस या दृष्टिकोनातून जास्त बघायला लागलेले आहेत. मुलींसाठी हातात वेगवेगळे इक्विपमेंट्स घेऊन त्यांच्याबरोबर व्यायाम प्रकार करणं याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे फिटनेस मुलींचा होऊ शकतो. त्याचबरोबर रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये म्युझिक आणि वेगवेगळे नृत्य प्रकार किंवा वेगवेगळ्या डान्सच्या मुवमेंट्स ज्या इन्क्लूड असतात तो सुद्धा एक बेसिक व्यायामाचा आणि फिटनेसचा भाग म्हणून लोकांना आवडायला लागलेला आहे. Rhythmic gymnastics is related to music. हा Russian based gymnastics आहे, so it is related to ballet. So most of the जे डान्स मुवमेंट्स आणि होतात रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये ते बॅले बेस असतात. सो आम्ही बॅले पण शिकवतो. आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्स नॉर्मली इट इज ओरिएंटेड टू वुमेन्स. सो मुलींना नॉर्मली लहानपणापासून खूप नाचायला आवडतं, दे लाईक म्युझिक. आणि आत्ताचं सध्या फॅशनच अशी आहे की ते म्युझिक खूप इंटरेस्टिंग पाहिजे आणि इट इज रिलेटेड टू म्युझिक. सो मोस्ट ऑफ द मुलींना ते खूप करावंसं वाटतं कारण डान्स फॉर्म आहे त्याच्यात. आणि प्लस पॉईंट याच्यात असं आहे की आम्ही ते ॲपरेटर्स वेगळे वेगळे आहेत, जसे की रिंग, बॉल, रिबिन. दॅट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह टू द गर्ल्स. वा मानसी वा, या रिदमिक जिमला ऍडमिशन घेण्यासाठी घट्ट चाललेला काय तुझा? हा म्हणजे काय, अरे हे पाहून तर मी मस्त स्लिम ट्रिम होणार आहे. आणि यातूनच ना माझी म्युझिकची आणि डान्सची दोन्ही आवड पूर्ण होणार आहे. मंडळी, तुमच्या याच्याच काही आवडी असतील ना, जरा विचार करा. तोपर्यंत आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. मंडळी, पुन्हा एकदा ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मानसी, छान चाललंय तुझं, माझ्या जीवावर छंद वगैरे पूर्ण करून घेणं. अगं पण माझ्या पोटापाण्याचं बघ ना काहीतरी. पोटापाण्याचं?
अरे पोटाला तर आज आराम आहे आणि पाण्याचं म्हणशील तर ते मी सकाळीच भरलं. हे हुशार, त्या पोटापाण्याबद्दल बोलत नाहीये मी, सकाळच्या नाश्त्याबद्दल विचारतोय. उदर भरणं. अच्छा असं म्हणतोय तर काय खाणार? काय ऑर्डर करू तुझ्यासाठी? ऑर्डर? काय ऑर्डर करू? तुझ्या हाताला काय मेहंदी लागली का? की घरातलं अन्न संपलंय, गॅस संपलाय? अगं आणखीन थोडा वेळ मी उपाशी राहिलो ना तर माझ्याच पोटात गॅस होईल. दे ना काहीतरी बनवून. हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, मस्त सुंदर वातावरण आहे. काय वाटतं तुला पावसाबद्दल? वाटतं ना, मलाही खूप काही वाटतं. अगं पण रिकाम्या पोटी मला काहीच सुचत नाहीये. दे ना काहीतरी बनवून. काय देणार तुला रोज रोज नवीन नवीन करून रे? मस्त पावसाचे दिवस आहेत, काहीतरी चटपटीत खायला हवं, मस्त रुचकर. मग दे ना बनवून. बघूयात. बघूया. मग काय रेसिपी बनवायला शिकवताय? हो बघूया. नेहमीच आपण चपाती भाजी खातच असतो, तर त्यामध्ये काहीतरी वेगळं असं आपण आज पाहणार आहोत. आपली रोजचीच चपाती पण थोडा वेगळ्या व्हरायटीमध्ये. ठीक आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. आपण चपाती घेतली आहे, ती स्क्वेअरमध्ये कट करून घेतली आहे. त्यानंतर कांदा घेतलाय बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला, चीज घेतलाय ग्रेट करून, मीठ स्वादानुसार, मेयोनीज घेतलाय. मेयोनीजमध्ये पण मेयोनीज जसं तुम्हाला माहिती असेल की ते अंड्यापासून बनवलं जातं, पण खूप लोकांना जे नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना हे चालतं, पण जे व्हेजिटेरियन असतात त्यांना व्हेज मेयोनीज लागतं. तर बाजारात तुम्हाला व्हेज मेयोनीजही अवेलेबल आहे, तुम्ही तेही यूज करू शकता. तर मी आज घेतलाय नॉनव्हेज मेयोनीज, म्हणजे जे अंड्यापासून बनवलेलं आहे तेच मी यूज करते. त्याच्यानंतर आपल्याला लागेल शेजवान सॉस. त्याच्याऐवजी तुम्ही बाकी कुठलाही सॉस घेऊ शकता. पास्ता सॉस असतो किंवा पास्ता चटणी आपण म्हणतो, तीही मिळते बाजारात रेडीमेड, तीही यूज करू शकता तुम्ही. आणि सीझनिंगसाठी मी घेतलाय काळी मिरी पावडर. तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घेऊया आपला. तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण आपले जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे ते एकत्र करून घेऊया. कांदा घातला आपण, त्यानंतर टोमॅटो घातला, त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालूया. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं शेजवान सॉस, आणि मग मेयोनीज. थोडं मिरी पावडर घालूया आपण. हे ऑप्शनल आहे, जर ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही घातली तरी चालेल. आणि आपण ह्याला एकजीव करून घेऊया. ते छान एकजीव झाल्यानंतर आपण हे साईडला ठेवूया. पॅन पण आपला गरम झालाय, त्यामध्ये आपण तेल घालूया. आपलं तेल तापलंय, त्यामध्ये आपण चपाती फ्राय करून घ्यायची. आपल्याला फ्राय म्हणजे अगदी तुम्हाला माहिती आहे, तेलामध्ये चपाती फ्राय केली की ती कडक होते. आपल्याला तशी आपली चपाती कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. छान चपाती कडक झाली पाहिजे. रोजच्या भाजी चपातीला सबस्टिट्यूट म्हणून आपण हे घरी बनवू शकतो. म्हणजे कंटाळतो आपण रोज रोज तेच भाजी चपाती खाऊन, किंवा कधी कधी आपल्या चपात्या उरलेल्या असतात सकाळी बनवलेल्या किंवा टिफिनच्या, तर संध्याकाळी चहाच्या वेळेस काहीतरी स्नॅक्स म्हणून पण आपण हे बनवू शकतो. आपण आपली चपाती एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
त्याचप्रमाणे आपण बाकीच्याही चपात्या तळून घेऊया. तर आपल्या चपात्या रेडी आहेत. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. चपात्या आपल्या तळून झाल्यानंतर आपल्याला अशा व्यवस्थित अरेंज करून जे आपण फिलिंग बनवलेलं आहे, ऑनियन, टोमॅटो, त्याच्यानंतर त्यामध्ये सॉल्ट, पेपर, मेयोनीज आणि आपला शेजवान सॉस घालून जे आपण हे बनवलेलं आहे ते आपल्याला त्यावर घालायचं आहे. तर फ्रेंड्स, आपली मसाला चपाती रेडी आहे. मी इथे चपाती वापरली आहे, त्याऐवजी तुम्ही ब्रेडही वापरू शकता. जर तुम्ही याऐवजी ब्रेड वापरला तर एक रेसिपी आहे कॅनिपीज म्हणून, किंवा ब्रेडऐवजी कुठलाही बिस्किट जे बाजारात बिस्किट्स अवेलेबल असतात तेही यूज करू शकता आणि त्यापासून मग ते कॅनिपीज बनवले जातात. तर हे मसाला चपाती ॲज वेल ॲज तुमचे चपातीचे कॅनिपीज, तर नक्की घरी करून पहा. थोडी वेगळी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. वा, याला म्हणतात पावसाळ्यातली चटपटीत रेसिपी. तुम्ही बनवा, आम्ही खातो. तोपर्यंत घ्या एक छोटासा ब्रेक. काय मानव? गुड मॉर्निंग सह्याद्री. मानसी, काय भारी भारी रेसिपी होते ना. तू जर मला अशा रेसिपी बनवून देशील ना तर मी तुला अगदी राणी सारखं जपेन. चल, आला मोठा राणी सारखा जपणारा. ए, तुला माहितीये का, शेजारचा तो राजू आहे ना, कसला घरामध्ये गोंधळ घालतो माहितीये? का गोंधळ घालतोय? त्याला काय शांतता पसंत नाहीये का? तसं नाही रे, पावसाळा चालू झालाय आणि शाळाही चालू झाल्यात. अरे इतका आई बाबांना हैराण करतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, गोंधळ घालतो. मानसी, सर्वच लहान मुलं हट्ट करतात. मुलांनो, तुमचे आई बाबा तुमचे सर्व हट्ट पूर्ण करतात ना, मग तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. अभ्यास करायला हवा. आणि एक महत्वाचं, पावसाळा सुरू झालाय त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. उघड्यावरचं खाऊ नका आणि पाणी उकळून आणि गाळूनच प्या. आणि स्वतःची काळजी घ्या. मंडळी, आज गोपाळ गणेश आगरकरांची पुण्यतिथी. 1895 साली त्यांना देवज्ञ झाली. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ टेंभू या गावात त्यांचा जन्म झाला. गोपाळ गणेश आगरकर यांनी लोकशिक्षणासाठी खूप मोठं काम केलं. बुद्धी, व्यक्ती स्वातंत्र्य आणि ऐहिक सुखसंवर्धन ही त्यांच्या विचारधारेची 3 महत्वाची तत्व होती. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी मिळून इंग्रजीमध्ये मराठा आणि मराठीमध्ये केसरी ही नियतकालिके सुरू केली. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसनची स्थापना केली. अशा या महान क्रांतिकारक विचारवंतांना कोटी कोटी प्रणाम. मंडळी, आजचा सुविचार: शिक्षण. शिक्षण हे कधी पुस्तकामध्ये मावत नाही आणि ते वर्गाबाहेर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून शिक्षण हे महत्वाचं. तेव्हा शिकत राहा, खेळत राहा आणि पावसाचा मनमुराद आनंद घ्या. उद्या पुन्हा भेटणार आहोत, पण तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आमचा पत्ता: निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. तर चला मंडळी, पावसाचा मनमुराद आनंद घ्यायला विसरू नका. खास तुमच्यासाठी पावसाचं जाता जाता एक सुंदर गाणं.